श्री विठ्ठल भाग दुसरा कलिप्रभाव। येऊनी नरदेही वाया जाय नेणे संत संग काही उपाय। कली वाढलासे अधर्म ब्राह्मण सांडिती आपुले कर्म। शुद्ध याती असोनी चित्त सदा निचाश्रय करीत। देवपूजा नेणे कर्म न घडे स्नान संध्या धर्म। ऐसा कलीचा महिमा कोणी न करी कर्मा कर्म। एका जनार्दनी शरण घडो संत सेवा जाण। मंत्रतंत्राची कथा कोण गायत्री मंत्र विकिती ब्राह्मण। ऐसा कली माझी अधर्म करिता ती नाना कर्मे। वेदशास्त्री नाही चाड वाया करीती बडबड। एका जनार्दनी धर्म अवघा कली माझी अधर्म। कली माझी नोहे अनुष्ठान कली माझी नोहे हवन। कली माझी नोहे पठण नोहे साधन मंत्राचे। नोहे योग याग विधी नसती अंगी ये उपाधी। वाढतसे भेद बुद्धी नोहे सिद्धी कोणती। न चले कर्माचे आचरण विधी निषेधाचे महिमान। लोपली तीर्थे जाण देव प्रतिमा पाषाण। न ठाके कोणाचा कोठे भाव अवघा लटिका वेवसाव। एका जनार्दनी भेव जेथे तेथे वसतसे। कोणासी न कळे अवघे जाहले मूढ म्हणती हे गूढ वाया शास्त्र। आपुलाला धर्म नाचरती जनी अपिक धरणी पीक न होय। अनावृष्टी मेघ न पडे निर्धार। ऐसा अनाचार कली माझी एका जनार्दनी नीचाचा स्वभाव। न कळे तया भाव कोण कैसा। पंडित शास्त्री होती निचयाती त्यांची ऐकताती नीती ते धर्म। स्वमुखे ब्राह्मण न करती अध्ययन होती भ्रष्ट जाण मद्य पिते। नीचाचे सेवन करती घरोघरी श्वानाची ये परी पोट भरती। एका जनार्दनी आपुला स्वधर्म सांडून या वर्म होती मूढ। कली माझी दैवते उघड दिसती फार। नारळानी सिंदूर यांचा भडी मार। लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव। सात धान्यांचे धपाटे मागती काय त्यांचा बडीवार। तेल रांधा मागती मलिदा वरती काजळ कुंकू। फजित खोर ऐसे देव तयाचे तोंडावर थुंकू।
एका जनार्दनी सर्व भावे सोपा पंढरीराव. तया सांडूनी कोण पुसे या देवांची काय सीमाव. कलियुगा माझे थोर झाले पाषांड, पोटासाठी संत झाले उदंड. नाही विश्वास संत दया मानसे, बोलती वाया विण सौरस अवघा उपहासी. वेद पठन शास्त्र संभासे पुराण मत, अवघे बोधोनी ठेविती बोलती वाचाळ मत. देव भजन संत पूजन तीर्थ महिमान न कळे मुढा, ऐसे कलियुगी झाले जाणत जाणत दगडा. एका जनार्दनी काया वाचा राम जपा, सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पापा. या पोटा कारणे न करावे ते करीती, वेद ते विकिती थोर याती. निचासी शब्द ज्ञान सांगती ब्राह्मण, ऐकती ब्रह्मज्ञान त्यांचे मुखे. श्रेष्ठ वर्ण होऊनी नीच कर्म करीती, काही न ते भीती पुण्य पापा. एका जनार्दनी सांडूनी आचार, करीती पामर नाना मते. वंदू श्री भाविक जन, ऐकावे साधन पावन. कलियुगी अज्ञान, अभाविक पै होती. नकळे श्रुती वेदशास्त्र, पुराण नकळे पवित्र. ज्ञान ध्यान गायत्री मंत्र, जप तप राहिले यज्ञ यागादिक दान. कोणा नकळे महिमान, अवघे जाहले अज्ञान. नकळे काही लोपले मंत्र औषध, गाईस न निघे दुग्ध. पतिव्रता जा शुद्ध, व्यभिचार करीती ऐशियाने करावे काय. तिही ध्यावे विठ्ठल पाय, एका जनार्दनी ध्याय. विठ्ठल नाम आवडी, कोण मानिल हा नामाचा विश्वास. कोण होईल उदास सर्व भावी. कलियुगा माझी अभाविक जन, करते उच्छेदन भक्ती पंथा. नाना परीची मते नसती दाविती, नाना मंत्र जपती अविधीने. एका जनार्दनी पातकाची राशी, नाम अहर्निशी न जपती. अल्पते आयुष्य अल्पधन कली, मर्यादा हे केली संत जनी. अन्नमय प्राण न घडे साधन, नोहे तीर्थाटन व्रत तप. असत्याचे गृह भरले भांडार, अवघा अनाचार शुद्ध बुद्ध. एका जनार्दनी म्हणून येते कीव, बुडता ती सर्व महाडोही. श्री विठ्ठल उपदेश. भक्ती स्तोम माजविणाऱ्या बाह्य वेशधाऱ्यास उपदेश. भजन चालिले उफराटे, कोण जाणे खरे खोटे. अग्निहोत्राचा सुकाळ, वडा पिंपळासी काळ.
तिन्ही देव पिंपळात अग्निहोत्री केला घात म्हणती सोमयाग करा मुख धरुनी मेंढा मारा सिंदूर माखुनिया धोंडा चाळविती पोरे रांडा एका जनार्दनी नेम सर्वाठाई पुरुषोत्तम भक्त रागेला तवके देव फोडोनी केले कुटके कटकट मूर्ती मागुती करा मेण लावणी मूर्ती जडा न तुटे न जळे कांडी न मोडे त्या देवाचे केले तुकडे रांडवा म्हणती आगे आई कैसा देव फोडीला बाई जवळीच शुद्ध असता देवो भक्तासी पडिला संदेहो शाळीग्राम शुद्ध शिळा हरपलिया उपवास सोळा 14 गाठींचा बांधिला दोरा तोही अनंत नेला चोरा अनंतासी अंतो आला भक्ता तेथे खेदो झाला एका जनार्दनी भावो नाही तव कैचा देवो देव म्हणती मी साबाई पूजार्चा करीती पाही नैवेद्य वाहती नारळ अवघा करीती गोंधळ मेंढरे बोकड मारिती सुकी रोटी तया म्हणती बळेची आणिता ती अंगा नाचता ते शिमगी सोंगा सकळ देवांचा हा देव विसरती तया अहम भाव एका जनार्दनी ऐसा देव येथे कैचा आमुचा भाव फजितीचे देव मागीत घुटी रोटी आपणासाठी जगा पिढीती काळ तोंडे मोठी नको तया देवा आठव मजसी विठ्ठल मानसी आम्ही ध्याऊ अविचारी देव अविचारी भक्त देवा कारणे मारिती पशुघात एका जनार्दनी जळो जळो ऐसा देव तो भांड विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचे काळे तोंड आलो ऐकोनी खंडोबाची थोरी वाघा होनी मज मागा म्हणती वारी ठकलो ठकलो वाऊ गाशिण वारी मागता पोट न भरे जाण सदा वागवी कोटंबा आणि झेंडा रांडा पोरे तेजली जालो काळ तोंडा गेले दोन्ही ठाव आता कोठे उरला वाव एका जनार्दनी भेटवा मज पंढरीराव पूजिती खंडेराव पतर भरिती विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागिते लावूनी भंडार दिवटा घेती हाती विठ्ठल म्हणता लाजती पापमती ऐसी यासी भाव सांगावा तो कवण एका जनार्दनी काया वाचा शरण सांडोनिया विठाबाई कारे पूजिता मे साई विठाबाई माझी माता चरणी लागोईचे आता अरे जोगाई तुकाई इज पुढे बापुड्या काही एका जनार्दनी माझी आई
तिही लोकी तिची साई। प्रेमे पूजी मेसाबाई, सांडोनिया विठाबाई, काय देईल ती ओंगळ, सदा खाय अमंगळ। आपुलिये इच्छेसाठी मारी जीव लक्ष कोटी, तैसी नोहे विठाबाई, सर्व दीनांची ती आई। नसांडीची विठाबाई, एका जनार्दन पायी। म्हणती देव मोठे मोठे, पूजिता ती दगड गोटे। कष्ट नेणते भोगिते, वहा दगडा ते म्हणते। जित जीवा करुणी वध, दगडा दावी ती नैवेद्य। रांडा पोरे मेळ झाला, एक म्हणती देव आला। नाक घासूनी गव्हार, देवा म्हणती गुन्हेगार। एका जनार्दनी म्हणे, जन भुलले मूर्खपणे। पाषाणाची करुणी मूर्ती, स्थापना करीती द्विजमुखे। तया म्हणता ती देव, विसरुनी देवाधिदेव। मारिते पशूंच्या दावणी, सुरापानी आल्हाद जया। आमुचा देव म्हणती भोळा, पहा सकळा पावतसे। आयशा देवा देवन म्हणे कोणी, एका विनवी जनार्दनी। प्रतिमेचा देव केला काय जाणे ती अबला। नवस करीती देवासी, म्हणती पुत्र देई ओमजसी। नकळेची मूढावर्म, कैसे जाहले से कर्म। प्रतिमा केली से आपण, तेथे कैचे देवपण। देव खोटा नवस खोटा, एका जनार्दनी रडती पोटा। देव दगडाचा, भक्त तो मेणाचा। ऐका दोहीचा विचार कैसा, खरेपणा नाही देवाचे ते ठाई। भक्त अभाविक पाही दोन्ही एक, एका जनार्दनी ऐसे देव भक्तपण। निलाजरे जाण उभयता, करुणी नवस मागती ते पुत्र। परितो अपवित्र होय पुढे, नासोनिया धर्म करी वेडे चार। भोगिती अघोर पापमती, सदा सर्व काळ निंदावे सज्जन। काया वाचा मन परद्रव्या, परनारी देखता सुख वाटे मनी। भोगी वित्त हानी पाप जोडे, ऐसिया पामरा दंड तो कोण। तयाचे वदन कृष्ण वर्ण, एका जनार्दनी नवसाचे फळ। कुळी झाला बाळ बुडवणा, जयाचे नितुटे भवबंधन। तयासी जाण विसरती, करीती आणिकाची सेवा। ऐसे ते अभागी निर्दैव, मुळीच नाही देवपण। तेथे करीती जप ध्यान, विसरुनी खऱ्या देवासी। भुलले आपुल्या मानसी, सत्य सत्य बुडती जनी। एका शरण जनार्दनी,
ओस घर वस्तीस काह्या तैसे या देवा कोण पुसे सांडोनिया पंढरी राणा ओस राणा कोण धावे घेते मांसाचे अवदान देवपण कैचे तेथे ऐसिया देवासी पूजणे एका जनार्दनी खोटे जिणे येऊनी नरदेहा भूता ते पूजिती परमात्मा नेणती महामूर्ख दगडाच्या देवा सिंदुराचा भार दाविती बडीवार पूजनाचा रांडापुरी घेती नवसाचे बगाड नुगवेली गाड तयाचेनी आपण बुडती देवा बुडविती अंतकाळी होती दैन्यवाने एका जनार्दनी ऐसिया देवा जो पूजी गाढवा समहोय प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव न करी निर्वाहो अंगोअंगी असता सर्वत्र बाहिरी अंतरी संपुष्टा भीतरी म्हणे देव तेची हे द्वारका तेची हे पंढरी सर्वत्र न धरी तोची भाव तीर्थयात्रा करी देव असे क्षेत्री येरकाय सर्वत्री ओस पडले पुण्यक्षेत्री पुण्य अन्यक्षेत्री पाप नवल संताप कल्पनेचा एका जनार्दनी स्वतःसिद्ध असे नाथिलेची पिसे मतवाद मी तेची माझी प्रतिमा तेथे नाही आन धर्मा तेथे असे माझा वास नको भेद आणि सायास कलियुगी प्रतिमे परते आसना साधन नाही निरुते एका जनार्दनी शरण दोन्ही रूपे देव आपण लावूनिया अंगाराख म्हणती सुख आम्हा पाशी भोळे भाविका भोंदिती भलते मंत्र तया देती म्हणती आम्हा करा गुरु उपचारू पूजेचा एका जनार्दनी ते मैंद नाही गोविंद तया पाशी अंगा लावूनिया राख करी भलतेची पाप मिळवी शिष्यांचा मेळा अवघा भांगेचा घोटाळा नाना परी सांगे मंत्र नेणे विधी अपवित्र नकळे ज्ञानाची हातवटी सदा परदार राहाटी एका जनार्दनी सोंग तेथे नाही पांडुरंग आम्ही जाहलो गोसावी आमची विभूत चालवावी भांग भुरका हे साधन शिष्य मिळाले चहुकोण हे तो सोंगाचे साधन राजी नाही जनार्दन एका जनार्दनी भाव भाव तेथे वसे देव आम्ही योग साधियेला भांग भुरका तो आणिला योग कळे तया मुढा साधन काय ते दगडा
आत काळा बाहेर काळा, नाम नाही अमंगळा. एका जनार्दनी ते पामर, साधन साधिती ते खर. अंगासी राख ढोंगासी लंगोटी, गोसावी हातवटी मिरविती. अल्लख म्हणूनी भिक्षा मागताती, अल्लखाची गती न कळे मुढा. भांगेचा सुकाळ चेले करी मूढ, तया यम दृढ दंड करी. अलक्ष अलक्ष आलख कळेना, जगी विटंबना उगीच करती. एका जनार्दनी नको ऐसे सोंग, तेणे पांडुरंग अंतरेल. संसाराचा धाक घेऊन या पोटी, झाला हटतटी गोसावितो. पहिल्या परीस यातायाती मागे, शिनला उद्योगे भीक मागू. उठोनिया पहाटे अल्लख मागावे, परतोनी यावे झोपडीसी. नाही तेथे कोणी दिसे केविलवाणा, मग म्हणे नारायणा व्यर्थ जिणे. जरी असतो घरबारी स्त्री पुत्र असती, आता ही फजिती नको देवा. टाकून या वेश स्त्री करू धावे, तो आयुष्याचे हावे ग्राशीला. राहिली वासना संसार करणे, एका जनार्दनी म्हणे जन्म घेते. नवलदंभाचे कौतुक अग्निहोत्री म्हणती याज्ञिक. मंत्रतंत्राची कथा कोण, मुख्य गायत्री विकिती ब्राह्मण. आम्ही स्वधर्मनिष्ठ पावन, दंभे म्हणती आपणा जाण. दांभिकांची भक्ती वाव, एका जनार्दनी नाही ठाव. स्नान संध्या शौचाचार, स्वधर्म नावडे साचार. कनक फळ नाम गोमटे, बाहेर आत दिसे काटे. शरीर श्वेत निर्नासिक, तोंडाळ ओढाळ पती निंदक. ऐसी आचारहीन बापुडी, एका जनार्दनी न धरी गोडी. वेदाची या बोला कर्मा ते गोविला, परिनाही भजला संता लागी. घोकुनिया वेद द्वैत नवजाय, वाऊगाची होय श्रमतया. तया द्वैताच्या वाटा जाय तो करंटा, क्षीण तो आव्हाटा आधी अंत. एका जनार्दनी संतासी शरण, गेली या पठण सर्व जोडे. विद्या झाली या संपूर्ण, पंडित पंडिता हेळसण. धन झाली या परिपूर्ण, धनाट्यासी हेळसण. कळता आत्मज्ञान स्थिती, भलत्या सवे वाद घेती. वृश्चिका अंगी विष थोडे, तैसा वादा लागी चढे. भुलोनी पामर, एका जनार्दनी बुडवी घर. पतनाच्या भया नोळखे पामर, करी वेर झार नाना परी. नायके कीर्तन न पाहे पंढरी, वैष्णवाचे द्वारी न जाये मूढ. नाना परीचे अर्थ दाखवी ओंगळ, सदा अमंगळ बोले जना.
हिंडे दारोदारी म्हणे पुराणिक, पोटासाठी देख सोंग करी, वाचाळ आगळा बोलोने लोका, एका जनार्दनी देखा फजित होय. भांडाचे तोंड भांड पुराण, वरिशी मग्याचा सण, काय उणे मग भांडा, बोलती वाऊ गेते तोंडा, वेदशास्त्र नीती नाही, सैरावैरा बोलणे पाही, एका जनार्दनी पाषांड, म्हणून फोडा त्याचे तोंड. शहाणा हो शहाणा म्हणविशी, हरिभक्ती कारे वर करिसी, उगीच कासया करशील फड, जग हे बोधावया बापुडे, अंतर्भक्ती न करिसी मूढा, कासया लौकिकी मिरविसी बापुडा, एका जनार्दनी धरुनी कान, संतापायी नाचे सांडूनी अभिमान. तीर्था जाती उदंड, त्याचे पाठी मागे तोंड, मन वासना ठेवूनी घरी, तीर्था नेली भांडखोरी, गंगेत मारिता बुडी, मन लागले बिराढी, नमस्कार करिता देवासी, मन पाय पोसापाशी, लवकर करी प्रदक्षिणा, उशीर झाला से भोजना, एका जनार्दनी स्थिर मन, नाही तव काय साधन. आशा टाकूनी फकीर झाला, परी भिक्षा मागणे जन्म गेला, तैशी नोही परमार्थ रहाटी, शुद्ध मन करिजे पोटी, सर्वाभूते नांदे एक देव, वावगा वाढावा अहम भाव, जे जे वाणी स्तुती केली, ती देवासी पावली, ऐसा धरी दृढ भाव, एका जनार्दनी मागे ठाव. ब्रह्मचारी म्हणती महंत, सदा विषयावरी चित्त, नेसोनिया कौपीन, अंतरितो विषय ध्यान, बोले जैसा रसाळ, भाव अंतरी अमंगळ, एका जनार्दनी सोंग, तया न मिळे संत संग. आम्ही मुक्त म्हणून विचरती मही, मुक्त ही पदवी नाही अंगी, सैर धावे मन नाही पै अटक, मुक्त ज्ञान मौक्तिक वाया जाय, भूतमातृद्रोह करीती नाना परी, वेदशास्त्र निर्धारी ठाऊके नाही, एका जनार्दनी कायसे ते मुक्त, जगी जाणा फजित निलाजी रे. वेदविधी काही न कळे पाठका, गुण दोष देखा मळीन सदा, दशग्रंथी ज्ञान होताची जाण, निंदितो देखो न भल त्यासी, सर्व ब्रह्मरूप ऐसे बोले वेद, तेथे वादावाद उरला नाही, ओहम सोहम कोहम नाही ठाव, उगेची गौरव मिरवी ज्ञान, एका जनार्दनी ब्रह्मज्ञानासाठी,
हिंडता ती कोटी जन्म घेत। वेद बोलिला जो जो गुण, तो नभेची पठण। वेदे सांगितले न करी, ब्रह्मद्वेषी दुराचारी। न करा सुरापान, कन्या गो विक्रय जाण। ऐसी वेदाची मर्यादा, न कळेची मतिमंदा। निजमुखे स्वये बोले वेदू, न करावा परापवादू। एका जनार्दनी शरण, वेदाचे नोहे आचरण। कली माझी संत झाले, टिळा टोपी लाविती भले। नाही वर्माचे साधन, नकळे हृदयी आत्मज्ञान। सदा सर्वदा गुरगुरी, द्वेष सर्वदा ते करी। भजनी नाही चाड, सदा विषयिक बाड। ऐसिया संतांचा सांगात, नको मजसी आदि अंत। भोळियाच्या पायी, एका जनार्दनी ठाव देई। होती पोटासाठी संत, नाही हेत विठ्ठली। तयांचा उपदेश नै कामा, कोण धर्मा वाढवी। घालूनी माळा मुद्रा गळा, दाविती जिव्हाळा वरी वरी। एका जनार्दनी ते पामर, भोगिते अघोर यातना। बैसोनी एकांती सांगते कोरड्या त्या गोष्टी। म्हणती करा रे भजन, आपण नेणे जैसा श्वान। म्हणे करा पंढरीची वारी, आपण हिंडे दारोदारी। ऐशियाचा उपदेश, एका जनार्दनी म्हणे नाश। वेदशास्त्र वक्ता अति निश्चिम पाही। सिद्धांत बोलता उरी न ठेवी काही। लय लक्ष ध्यान मुद्रा दावी आपुले ठाई। वेडे वेडे चार करिता, मोक्ष नये हाता। ती खूण वेगळी विरळा जाणे एक। जाणीव ग्रासोनी त्यासी बाणे देख। अष्टांग योग जाणे मंत्र तंत्र कळा। प्रबोध भक्तीने वश सिद्धी सकळा। वर्म चुकला भाग्यहीन अंधळा। मी कोण हेची नेणे, कळा त्या विकळा। सिद्धांत एकनिका सावध ऐका। सुखासी मिळविते वर्म नातुडे फुका। भाव धरुनी संतापाई नाम ओळखा। तैच एका जनार्दनी भेटी देखा। शतावर्ती श्रवण अधिक पै झाले। तेणे अंगा आले जाणणे पण। पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा। विचार चोहटा जाणीवेचा। श्रवण तो लौकिक मनी नाही विवेक। बुद्धीसी परिपाक कैसेनी होय। मी एक ज्ञाता मिरवी लौकिक। म्हणून आक्षेपक सभे माझी। नाना परी व्यक्ती मिरवी लोकांप्रती।
वाढवितो महंती माना लागी. मी एक स्वयंपाकी मिरवी लौकिकी, इतर कर्मासी शुद्धी नाही. कर्माकर्मी काही न धरी कंटाळा, मानितो विटाळा ब्राह्मणाच्या. मजहुनी ज्ञाता आणिकतो नाही, ऐसे जाणीवेचे डोही गर्वे गेला. नित्य पुढीलाचे गुणदोष आरोपिती, श्रवणाची निष्पत्ती फळली ऐसी. लौकिक प्रतिष्ठा धनावरी आस्था, वरी वरी हरिकथा काय करसी. एका जनार्दनी साचन रिघे मन, तव वरी समाधान केवी होय. करिता हरी कथा श्रवण, स्वेद रोमांचन ये दारुण. रुकावे चिता प्राण जाऊ पाहे, द्रव्यदारा लोभ अंतरी. हरी कथा वरी वरी, बीजाग्नी माझारे विरुढे कैसे. टाळी लावूनिया जाण, दृढ घाली ती आसन. अंतरी तो ध्यान वल्लभेचे, धन लोभाचा ओणवा. तेथे जाळिले जीव भावा, हरिकथेचा करी हेवा लोकारूढी. धन लोभी असक्तता, हरिकथा करी वृथा. तयासी तो परमार्थ तत्वता, न घडे जाणा. एकलीच कांता, नाश करी परमार्था. तेथे धन लोभ येता, अनर्थची होय. एका जनार्दनी, काम क्रोध लोभ तिन्ही. द्रव्यदारा त्यजोनी, नित्य तो मुक्त. विसरूनी विठोबासी, भरले हव्यासी साधन. काय त्यांचा कळे मंत्र, कोण पवित्र म्हणे तया. दाविती वरी वरी भक्ती, अंतरी युक्ती वेगळीच. एका जनार्दनी जप, वावगे तप करती ते. अष्टांग साधन मौनी जटाधारी, एका चरणावरी करते तप. वायू ते आहार, असती दिगंबर. परी नकळे विचार, देव कोठे कैसी तया भ्रांती. असोनी देव जवळा, रिगती साधन कळा. हुडकिती एका जनार्दनी, तया नाही सुख. संता वाचुनी देख, मार्ग न लागी. आहारे निर्दैवा काय करसी तप. वाऊगाची जप शांती विण. आहारे पामरा नेणसी देवासी. वाऊगा शिणसी काय काजा. आहारे तामसा कोण तुझी गती. संतांची प्रचिती नाही तुझ. एका जनार्दनी ऐसा हीन भागी. भूभार जगी वाया जाहला. काम क्रोध लागले मागे. तप करुनी काय सांगे. कासया जासी वनांतरी. काम क्रोध भरले अंतरी.
वनी जाऊनिया चिंता, रात्रंदिवस घोकीशी कांता. योग अभ्यास न कळे वर्म, शिणतो मूढ धावते कर्म. कर्मी लिहिली न चुके रेखा, म्हणे जनार्दनी एका. सर्पे दर दूर धरिला मुखी, तोही मक्षिका शेखी धरितसे. तैसे ते अभागी नेणतीच काळ, वाऊगा सबळ करीती धंदा. नेणती नेणती रामनाम महिमा, व्यर्थ तपश्रमा शिणती वाया. एका जनार्दनी तपाचे हे तप, तो हा सोपा जप श्रीराम नाम. योग साधोनी पंचाग्नी साधिती, नकळे योगाची गती फजित खोरा. वावगे साधन वावगे साधन, तेणे विटंबन होत असे. एका जनार्दनी योगाचा योग, भजे पांडुरंग एका भावी. होऊनी मान भाव, अवघा बुडविला ठाव. नाही चित्त शुद्ध गती, द्वेष देवाचा करती. धरती उफराटी काठी, रांडा पोरे भोंदी वाटी. नेसोनिया काळेपण, अंगाला वीती दूषण. एका जनार्दनी देवा, जळो जळो त्यांची सेवा. सांगते ते ज्ञान तैसे, श्वान सुकरा सरिसे. अंगी नसोनी वर्म, दाविताती गुण कर्म. द्वैताची दावणी वाढ, भुलविती रांडा नाड. अभागिते पामर, नरक भोगी ती अघोर. सांगती पुराण कथा, उभे बाजारी सर्वथा. एका जनार्दनी नाही भाव, तेथे कैचा उभा देव. सुंदर विभूती लावी अंगी, मिरवी जगी भूषण. घालूनिया गळा माळा, वागवी गबाळा ओंगळ. नेणे कधी योग याग, दावी सोंग भाविका. एका जनार्दनी भाव, नाही तेथे कदा देव. काय ते वैराग्य बोकडाचे परी, भलतिया भरी पडतसे. काय ती समाधी कुक्कुटाचे परी, पुढेची उकरी लाभ नेणे. बैसोनी आसनी, वाऊ घेते ध्यान. सदा लक्षी मान आपुलाची, घालूनिया जेठा बैसतो करंटा. करीतसे चेष्टा मर्कटा परी, नाही शुद्ध कर्म योगाचा विचार. सदा परद्वार लक्षितसे, ऐशिया पामरा कासया तो बोध. एका जनार्दनी शुद्ध खडक जैसा. करुणी वेदशास्त्र पठण, निर्धारिता निज ज्ञान. करुणी वेदशास्त्र श्रवण, होय शिष्णुदर परायण. महामोह गिळिला ज्ञाना,
शरण एका जनार्दना. सांगे ब्रह्मज्ञान गोष्टी, माते पाहता होतो कष्टी. काय ज्ञान ते जाळावे, वदन तयाचे ते न पहावे. करी कथा सांगे पुराण, वाया मिरवी थोरपण. जन्मला जिचे कुशी, तिसी म्हणे अवदसा ऐसी. ऐसे नसोते संतान, एका विनवी जनार्दन. आवडीने माता बोले बाळकासी, तव तो म्हणे विवसी पाठी लागे. सांगे लोकापासी मुखे ब्रह्मज्ञान, झाला स्त्री अधीन स्वदेहे तो. बैसोनी बाजारी सांगे ज्ञान गोष्टी, मातेसी करंटी म्हणे नष्ट. एका जनार्दनी ते जन अधम, 84 लक्ष जन्म भोगिताती. सांगे बहु सोपया गोष्टी, करुणेने तो हातवटी. ऐसे याचे नको ज्ञान, ज्ञान नोहे ते पतन. सांगे लोका उपदेश, आपण नेणे तो सायास. शरण एका जनार्दनी, त्याची अमंगळ वाणी. सांडोनी आचार करती अनाचार, ब्रह्माचा विचार नकळे जासी. वाहती भार वेदाचा आधार, शास्त्रांचा संभार सांगताती. पुराण व्युत्पत्ती वाऊग्या त्या कथा, सांगती सर्वथा हितपर. एका जनार्दनी अनुभवा वाचुनी, कोरडी ती कहाणी ब्रह्मज्ञान. एवढा मंत्र सोपा सांडोनी सायासी. कार्य प्रपंचासी गुंतोनी पडसी. वाचे ब्रह्मज्ञान गोष्टी ते फोल, अंतरीचे बोल सर्व वाया. वृंदावनाचे परिवर वर रेखा, तैसे पडत मूर्खा वेद गोष्टी. एका जनार्दनी प्रपंच टाकुनी, परमार्थ साधनी रिहे वहिला. रडते पोटासाठी, झालो म्हणती संन्यासी. वर्मन कळेची मुढा, होतो फजित रोकडा. जनी नारायण अवघा भरला जनार्दन. तडातोडी करुनी वर्म, चुकला तो अधम. सर्वठाई नारायण, एका जनार्दनी भजन. त्यागुनिया स्त्री संन्यासी जे होती, पतनाती जाती अंतकाळी. घेऊनी संन्यास ध्यान पै स्त्रियांचे, गुंतलासे आशे वाया जाई. नारायण नामी नाही पयाचार, सर्व अनाचार स्त्री ते लक्षी. एका जनार्दनी संन्यास लक्षण, गीते माझे कृष्ण बोलियेला. त्या गुणी कर्म जाहला संन्यासी,
ज्ञान ध्यान नाही मानसी शिखा सूत्र त्यागुण जाण करी दंडासी ग्रहण नित्य भिक्षा पुत्रा घरी मठ बांधून राहे द्वारी एका जनार्दनी संन्यास वायाची नाश कावेसा घालून आसन पोटी भावनाही वाया केली पाही विटंबना देव सर्वाभूती तयासी न कळे वावगे गवाळे पसरिले अंतरितो हित द्रव्य मिळेल काही वरपांग दावी वेशधारी एका जनार्दनी ऐशिया सोंगासी काय देवा त्यासी दंड करा डोई बोडोनी केली खोडी काया विटंबिली बापुडी ऐसे नोहे निर्मळपण शुद्ध करी कांतःकरण राख लावणी वरच्यावरी इंद्रिये पिडिली भरोवरी संध्या स्नान द्वादश टिळे हासे घालूनी कापी गळे बगळा लावूनी टाळी ध्यान धरुनी मत्स्य गिळी पाय घालूनी आडवा काय जपतोसी गाढवा कन्ये समान घरची दासी तिसी व्यभिचार करिसी लोकामध्ये मिरविसी थोरी घरची स्त्री परद्वारी श्वान आले बुद्धिपणा सघळोनी सांडी तो वाहना एका जनार्दनी निर्मळ भाव तेथे द्वेषा कैचा ठाव षडवैर्यांचा करावा अधिनाश मग सुखे संन्यास घ्यावा जगी आशा मनीषा यांचा तोडोनिया पाश मग सुखे संन्यास घ्यावा आधी एका जनार्दनी संकल्पाचा त्याग सुखे संन्यास मग घ्यावा आधी संन्यासी करी गृहस्थाश्रम तेथे तया अधर्म उडविला करपात्री भिक्षा हाची त्याचा धर्म न करिता अधर्म सोये जोडे नाश करावे षडवैरी नेमी तया संन्यास कर्मे म्हणजे ती एका जनार्दनी गृहस्थची बरा फजिती बाजारा उभ्या होय नुपजे अनुताप ज्ञान काय घेऊनी विज्ञान अनुतापावीन व्यर्थ संन्यास ग्रहण संन्यास घेतलिया पाठी काम नुपजावा पोटी ऐसे संन्यास लक्षण एका जनार्दनी खूण वासनेचे वसन समूळ फाडी त्रिगुण जाणवे तयावरी तोडी या परी जाणोनी संन्यासू घेई गुरुवचने सुखे विचरतू जाई मनदंडी जे तोची घेई सुदंडू जीवने विण कमंडलू अखंडू एकाक्षर जप करी क्षराक्षरातीत धारणा धरी
स्वानंदाचे करी कर पात्र, सहजी सहज सेवी नारायण वक्त्र. एका जनार्दनी सहज संन्यासू, सहजी सहज तेथे न लगे आयासू. वासना विषयी सदा वसे, तेथे देवा कोण पुशे. सदा तळमळी मन, करी ध्यान विषयाचे. रात्रंदिवस करी चिंता, नाठवी सर्वथा राम नाम. एका जनार्दनी नाही भाव, तव कैचा भेटे देव. वरी वरी दाविती आचार, अंतरितो अनाचार. मुक्ती नाही कधी नाम, सदा काम विषयाचा. नेणे कधी संत सेवा, न करी देवा पूजन. शरण एका जनार्दनी, ऐसा जन्मला तो जनी. नाही ध्यान ते अंतरी, सदा विषयी दुराचारी. स्वप्निनेने नामस्मरण, करी विषय सेवन. अतीत अभ्यागत, जया नावडे चित्तात. एका शरण जनार्दनी, ऐसा पामर तो जनी. विषय प्राप्ती लागी जाण, धरी बका परिध्यान. विषयिक गायन करी, जैसा खर भुंके खरी. नाही संत चरणी मन, सदा विषयावरी ध्यान. विषय लोटी परता होई, एका जनार्दन पायी. तोंड भरी विवेक, मनी वाहे अभिलाख. विवेक केला रंक विषयाचा, वैराग्य विण ज्ञान बोलते ते उणे. घरोघरे पोसणे लाविताती, जुनाट परिपाठी सांगता हे गोष्टी. विरक्ती विण पोटी ज्ञानने घे, परिसोनी ग्रंथ निरोपी ज्ञान कथा. मनी वाहे आस्था विषयांची, आरंभीच डाव पडिला खोटा. पचले नाही पोटा राम नाम, धडधडीत वैराग्य वरी वाहे विवेक. ज्ञानासे तो एक अधिकारी, वैराग्य विवेक बाणलेसे अंगी. ज्ञान तया लागी उरसले, एका जनार्दनी विवेकेशी भेटी. वैराग्याविण गोष्टी फोल होय. बांधून या पर्णकुटी मढी, त्यावरी गुढी अद्वैताची. ऐसे निरवती सोंगवाया, नरका जावया उल्हासे. नेणे कधी संतांचे पूजन, सदा सर्वदा परधनी मन. शरण एका जनार्दनी, ऐसे सोंग मिरविती जनी. पोट भरावया भांड, जैसा बडबडी तोंड. तेवी विषया लागी जाण, शास्त्र व्युत्पत्ती श्रवण. विषय वासना धरुनी थोर, दावे वरवर आचार.
जेवी कागविष्ठा देखे तेवी विषय देखोनी पोखे म्हणे जनार्दनाचा एका सुटिका नोहे तया देखा आडक्या कारणे जीव जात म्हणती आम्ही उदार भक्त ऐशिया दांभिकासी दुरी होय हरी त्यासी गाजराची तुळासाची वाट पाहती विमानाची एका जनार्दनी खोटा भाव तयासी न भेटे देव द्रव्याची या आशे कथा करणे सायासे उभयता नरका जोडी मिळविली ती बापुडी निराश करुनी मन करा कथा ते कीर्तन देवा आवड भक्तीची एका जनार्दनी साची द्रव्य घेऊन या कथा जे करीती उभयता जाती नरकामध्ये तयांची या दोषा नाही परिहार वेदाचा विचार कुंठितची शास्त्रांची तो मती न चाले सर्वथा पुराणे हो तत्वता मौनावली एका जनार्दनी दोषा नाही पार रव रव निर्धारे भोगिताती द्रव्याची ये आशे करी जो कथा चांडाळ तत्वता जाणावा तो द्रव्याची ये आशे वेद जे पढती रव रव भोगिती कल्पवरी द्रव्याची ये आशे पुराण सांगती सकुळ ते जाती नरकामध्ये द्रव्याची ये आशे कथेचा विकरा प्रत्यक्ष तो खरा मातंगची एका जनार्दनी नैराश्य भजन तो प्राणी उत्तम कलियुगी द्रव्य घेऊन या उपदेश देती मार्जारते होती जन्मोजन्मी द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करीती श्वान ते होती जन्मोजन्मी देऊन या दान परतोनी घेती सुकरते होती जन्मोजन्मी द्रव्य घेऊन या रंगी जे नाचती वैष्णवते न होती जन्मोजन्मी एका जनार्दनी निर्धनी भजन तेने नारायण संतुष्टची द्रव्याची या लोभे तीर्थामध्ये राहते उभे सांगती संकल्प ब्राह्मण तेने निर्फल तीर्थ जाण संकल्पाने नाड उभयता ते द्वाड संकल्पाविरहित धन एका जनार्दनी पावन करिता ते कथा द्रव्य मागती सर्वथा नाही पुण्य दोगा गाठी हीन भाग्य ती करंटी नैराश्य कथा भजन तेने तुष्टे नारायण एका जनार्दनी वाणी व्यास बोलले पुराणी बाजारी बैसोनी सांगे ज्ञान गोष्टी कथेची रहाटी ओपाउपी मिळवोनी जन सांगे निरूपण
वाचे ब्रह्मज्ञान पोटासाठी, नकळे पामरा फुला विचार, करी अनाचार जगामध्ये, एका जनार्दनी ऐसे फजित खोर, भोगिती अघोर नरक देखा. दांभिकाची भक्ती वरी वरी देह स्थिती, अंतरितो गती वेगळी बापा, नाम गाय प्रेम भरित, रडे स्फुंदे डोळे पुसित, अंतरीचा हेत वेगळा बापा, वृंदावनाचे ते फळ, कडू जैसे सर्व काळ, तैसा मनोमेळ वेगळा बापा, धरुनी ध्यान बक जैसा लक्ष्मीन, परस्त्री देखोन विभळ बापा, सांगे आत्मज्ञान स्थिती, अंतरितो वेगळी रीती, द्रव्य जोडे कैशा रीती हेची ध्यान बापा, नकळे काही स्वहित, सदा द्रव्य दारावर चित्त, तयासी भगवंत प्राप्त नाही, शरण एका जनार्दन, नको मज तयाचे दर्शन, अभाविकासी भाषण नको देवा. प्रत्यक्ष ती कथा जगाची माऊली, विक्रय करीती वहिली दोषी देखा, आपुली ती माता आपण भोगिता, प्रायश्चित्त सर्वथा काय द्यावे, पतिव्रतेने जैसा पतीची वधिला, प्रायश्चित्त तिला कोणे द्यावे, माते बाळकासी विषपान दिले, प्रायश्चित्त या बोले कोणे द्यावे, एका जनार्दनी कथा ती माऊली, विकिता घडली ब्रह्महत्या. कोटी ब्रह्महत्या घडे, कथा विक्रय तया जोडे, हा तो पुराणी निवाडा, पाहे की रे दगडा, एका जनार्दनी जाण, पंचमहापातकी तो पूर्ण. दीनाचे उपार्जन करी पोटासाठी, म्हणे मज लंगोटी द्या हो कोणी, घेऊनी संन्यास हिंडे दारोदारी, नारायण करी पोटासाठी, काम क्रोध वैरी सदोदित पिढी, वरी शेंडी बोडी करुणी काई, व्यर्थ विटंबना करीती जनात, संन्याशाची मात सोंग दावी, एका जनार्दनी संन्यास साचा, राम नाम वाचा उच्चार करी. वाया शब्द ज्ञान बोलाचा गौरव, पोटीचा पैभाव, मिथ्या सोंग मैंदाची आपरी, बैसती ध्यानस्थ, सदा चित्त ओढत परधनी, वैराग्य ते फूल सांगता ती गोष्टी, काय ते चावटी मिथ्या बोल, एका जनार्दनी ऐशिया सोंगासी, कै ऋषिकेशी प्राप्त होय.